निकाल लागला पाहिजे। सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवोन्मेषाला नवी चालना मिळते आहे। सांगलीतील एका 10वीच्या विद्यार्थ्यानं ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीमचा प्रकल्प साकारत रस्ते अपघात रोखण्यासाठी कौतुकास्पद कामगिरी केली आहे। राज्यात दर दिवशी होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये अनेकांचा नाहक जीव जातो। रस्ते अपघाताला बळी पडणाऱ्यांची आणि जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ही आकडेवारी चिंताजनक बनली आहे। हीच बाब लक्षात घेत सांगलीतील इयत्ता 10वीत शिकणाऱ्या प्रेम पसारे यांना ड्रंक अँड ड्राईव्ह यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सावध सूचना देणारी अनोखी प्रणाली विकसित केली असून त्यानं विविध उपकरणांच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला आहे। आता GPS ने रेंज घेतली आहे, ॲप ने पण रेंज घेतली आहे, अजून SMS मॉडेल पण रेंज घेतलेली आहे। आता मी सॅनिटायझर घेतो, त्यात 5% अल्कोहोलचं प्रमाण असतं। आपण सेन्सरला लावूया। आता मॉड्यूलद्वारे कॉल येतो। इस वाहन का चालक शराब के नशे में पाया गया है। 10व्या सेकंडला कॉल कट होतो, दुसऱ्या सेकंडला SMS येतो, दिलाय लोकेशन। हे जर उपकरण गाडीमध्ये बसवले तर पोलिसांना फायदा आहे, RTO ऑफिसला फायदा आहे आणि घरातल्यांना पण चिंता राहणार नाही की म्हणजे घरातली कोणतरी ज्यांच्या घरात पीत असतील त्यांना चिंता राहणार नाही की अपघात होतील। भविष्यातील अनेक दुर्घटना टाळण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त आहे। यापूर्वीही त्याने अनेक विज्ञान प्रदर्शनांसाठी उत्तमोत्तम प्रकल्प साकारल्याची माहिती त्याच्या शिक्षकांनी दिली, तर पालकांनीही त्याच्या उपजतच नवनवीन गोष्टी करण्याच्या प्रेरणेला प्रोत्साहन दिल्याची माहिती दिली। एक निश्चितपणे प्राण वाचवण्यासाठी हे उपकरण अत्यंत चांगलं आहे। हा एक कुशाग्र बुद्धिमत्तेचा आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे। नेहमी तो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन त्याचा असतो, काहीतरी त्याला कल्पना सतत सुचत असते आणि त्यातून त्याने हे एक चांगल्या पद्धतीचं उपकरण तयार केलेलं आहे। माझा मुलगा भांडी घासण्यापासून ते दुकान आवरण्यापासून मदत करतोय, छान मदत करतोय। तो लहान वयात त्यानं जबाबदारी घेतलेली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे। त्यातून त्यानं प्रोजेक्ट तयार केलेला आहे। प्रोजेक्ट तो रात्री 1-1:30 वाजेपर्यंत करतो। तो कुठलंही साहित्य आणून दिलं तर हा मुलगा त्याचं काहीतरी नवीन करत असायचा, म्हणून त्याला मी असं म्हणजे हे ड्रिंक अँड ड्राईव्हचा अलर्ट सिस्टमचा त्याला सगळे जे लागेल साहित्य ते पुरवलं पूर्ण। त्याने त्याच्यामध्ये एक फटाक्याचं यंत्र बनवलं होतं, त्यानंतर त्याने भांडी घासायचं मशीन एक बनवलं होतं, भांडी धुण्याचं मशीन एक बनवलं होतं, त्यानंतर घराला काही लाईटचा प्रॉब्लेम असेल तर तो मी सॉल्व्ह करतो शकतो। माझी अशी इच्छा आहे की यानं आज देशासाठी काहीतरी नवीन करावं आणि त्यासाठी मी साहित्य पुरवायला माझी तयारी आहे। काही कोणतेही असं देशासाठी म्हणा किंवा समाजासाठी म्हणा त्यांना असं कुठलं तरी उपक्रम नवीन करावं अशी माझी अपेक्षा आहे। एका शाळकरी विद्यार्थ्यानं इतक्या कमी वयात हा अभिनव प्रकल्प साकारत सामाजिक हिताचा संदेश दिल्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी महेश भिसे, सांगली। आणि आता क्रीडावृत्त। श्रीलंकेत कोलंबोमध्ये पिसारा ओव्हल मैदानावर झालेल्या अंध